जय भीम जय संविधान. अल्ताफ मनसुरी सोबत ऍडव्होकेट संदेश झावारे. आज आपण खोपोली नगर परिषद जे मच्छी मार्केट आहे, मटन मार्केट आहे, त्याच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. आता बाहेरून किती रंगरंगोटी केले नगरपालिकेने, किती सुधारणा केले ते तर आपण बघितलेली आहे आणि त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद. नगराध्यक्षांचं धन्यवाद, मुख्याधिकाऱ्यांचं धन्यवाद. पण आता खरी परिस्थिती आपल्याला बघायची आतमध्ये, कारण खरा जलवा आतमध्ये आहे. या नगर परिषदेने एक खत कारखाना आणला होता. या खत कारखान्यावरती लाखो रुपये खर्च केले. लाखो रुपये खर्च करून या खत कारखान्याचा खोपोली शहराला कुठलाही उपयोग झाला नाही. पैसे जनतेचे वाया गेले. ही नगरपालिकेची पार्किंग आहे. ज्या अनधिकृत टपऱ्या काढल्या समोर रस्त्यावरून, त्या अनधिकृत टपऱ्या या पार्किंग मध्ये आणल्या. म्हणजे नगराध्यक्ष साहेब, तुमच्या डोळ्यासमोर काय चाललंय हे तुम्ही बघा. आणि आता आपण मेन मुद्दा जो आहे मच्छी मार्केट, मटन मार्केट, तिकडे जात आहोत. शॉर्ट मध्ये घे. आता आपण मटन मच्छी मार्केट मध्ये आपण एंटर करत आहोत. खोपोली नगर परिषदेचं लाखो करोड रुपये खर्च करून, लाखो करोड रुपये खर्च केले आणि हे मच्छी मार्केट बांधलं. या मच्छी मार्केटमध्ये असणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या, मटन विक्री करणाऱ्या या लोकांना कुठलीही सोय नगर परिषद प्रोव्हाइड करत नाही. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण होतं. जर नगरपालिका यांच्याकडून सगळ्या गोष्टी घेते तर नगरपालिकेचं काम आहे की त्यांना सेवा आणि सुविधा पुरवण्याचं. आज आपण बघतो की या ठिकाणी कशी परिस्थिती आहे मटन मार्केटची. जी स्वच्छता पाहिजे, ज्या ठिकाणी यांना ज्या सुविधा दिल्या पाहिजे, नगर परिषद कुठलीही सुविधा या विक्रेत्यांना, इथे व्यवसाय करणाऱ्या कुठल्याच व्यावसायिकाला देत नाही. आता हे मटन मच्छी मार्केट जे आहे ते खोपोली शहरासाठी आहे. हे खोपोली शहरासाठी बांधलेलं असताना सुद्धा या ठिकाणी गाव तिथे मटन मार्केट, गाव तिथे मटनचं दुकान, गाव तिथे मच्छीचं दुकान. मग हे करोडो रुपयाचं मच्छी मार्केट, मटन मार्केट बांधून काय उपयोग झाला? शेवटी आपल्याला जे आहे ते कोण गावामध्ये जाते, कोण इकडे जाते, कोण रस्त्यावर बसते, कोण रस्त्याच्या बाजूला बसते. या विक्रीला फायदा नाही. याच्यामुळे ही जी वास्तू बांधली ज्या गोष्टीसाठी, व्यवसाय करण्यासाठी, ती सबसेल फेल झालेली आहे. आता तुम्हाला दाखवतो याच्या वरती काय आहे, खरी मजा वरती काय आहे ती पण दाखवतो. चला. या ठिकाणी नगर परिषदेने या मच्छी विक्री करणाऱ्यांना इथे जागा दिलेली आहे. ही जागा दिली असताना सुद्धा बाहेरची लोक किंवा बाहेर रस्त्यावरती व्यवसाय करणारी लोक काही खोपोली शहरात आहेत. ज्या ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी मच्छी विक्रेता किंवा मटन विक्रेता हा तिथे व्यवसाय करताना आपण बघतो. आता हा या लोकांवरती अन्याय नाही का? हे या वास्तूमध्ये आलेत, हे या वास्तूमध्ये व्यवसाय करतायत. यांना सुखसोयी, यांच्या ज्या काही गरजा आहेत हे पुरवण्याचं काम कोणाचं आहे? नगर परिषदेचं आहे. परंतु नगर परिषद पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी नगराध्यक्षांना, मुख्याधिकाऱ्यांना एवढी विनंती आहे की हे एवढं जे सुसज्ज आपण जे मार्केट बांधलेलं आहे त्याचा खोपोली शहरातील सर्व व्यावसायिक, मग ते सोमजावाडीतले असो किंवा मग काटरंगचे असो किंवा अन्य कुठल्या ठिकाणचे असो, सगळ्या मटन आणि मच्छी विक्रेत्यांनी याच ठिकाणी येऊन मच्छी विक्री केली पाहिजे, मटन विक्री केली पाहिजे. आता तुम्हाला मी वरचा भाग दाखवतो. चला काय आहे ते.
आता आपण चाललो आहोत मच्छी मटन मार्केटचा जो दुसरा पहिला मजला आहे त्या ठिकाणी. हा पहिला मजला जर बघितला तर जगामध्ये असं कुठलंही मच्छी मार्केट मटन मार्केट नाहीये. हे कचऱ्याचे ढीग, ही झालेली दुरावस्था, हे पूर्णपणे, ही जी गोष्ट आहे हे पूर्णपणे गाड्या खाली आहेत. आणि या गाड्यांची परिस्थिती आज तुम्ही बघा, या ठिकाणी कोणीही व्यवसाय करत नाही. एवढी मोठी जागा असताना सुद्धा खोपोली शहराच्या कोपऱ्या कोपऱ्यावरती काही लोक मटन मच्छी व्यवसायाचा विक्री करत आहेत. नगर परिषदेला नम्र विनंती, आपल्याकडे एवढी मोठी जागा असताना सुद्धा आपण या जागेचा वापर का करत नाही? याच्या पाठीमागे कोण आहे? या सोमजावाडीच्या भागामध्ये ज्या अनधिकृत टपऱ्या लागल्यात, या टपऱ्यांमध्ये कोणाचे व्यवसाय चालतायत? चिकन विक्रीचे, मटन विक्रीचे. त्याच्यामध्ये सगळेच इनलिगल आहेत असं बोलणार नाही मी, परंतु 90% लोक तिथं अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. संपूर्णपणे नगर परिषदेला सहकार्य करण्याचं काम ते करत नाहीयेत. तिथे घाणीचं साम्राज्य आहे. मी तर बोलतो काही दिवसांनी सोमजावाडीला मी मागे पोस्ट मध्ये टाकलं होतं की मटन मच्छीची वाडी असं नाव पडेल. प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष करू नये. एवढी मोठी प्रशस्त जागा असताना सुद्धा जर बाहेरच्या ठिकाणी जर विक्री करत असतील लोक, तर याला आपण निर्बंध लावला पाहिजे. आणि वेळीच या ठिकाणी जे काय बाहेर व्यवसाय करणारे आहेत, मटन मच्छी विक्री करणारे, मटन मच्छी विक्री करणारे जे आहेत, त्यांना प्रशासनाने, नगराध्यक्ष साहेबांनी, मुख्याधिकारी साहेबांनी या ठिकाणी आणून त्यांना व्यवसाय करू दिला पाहिजे आणि त्यांना सुखसोयी सुद्धा दिल्या पाहिजेत. कारण हे बघितलं तर एवढं घाणीचं साम्राज्य आहे. आपण फक्त बाहेरून कुंड्या लावल्या, फळं कुठल्या झाडं लावली किंवा बाहेरून काही केलं तर हे नाही पाहिजे. खरी गोष्ट आतमध्ये काय आहे, मूळ गाभा काय आहे, तो पाहिजे. घाणीच्या साम्राज्यामध्ये हे लोक व्यवसाय करतात. जर या ठिकाणी स्वच्छता ठेवली, नियोजन चांगलं ठेवलं, तर मला वाटतं या ठिकाणी सुद्धा लोक येतील. दुर्लक्ष नगरपालिकेचं, नगर प्रशासनाचं पूर्णपणे आहे. का वरती लोक व्यवसाय करू शकत नाहीत आणि एवढी जागा असताना सुद्धा बाहेर लोकांना का व्यवसायाची परवानगी देत आहेत? त्वरित माझी प्रशासनाला विनंती आहे, त्वरित त्यांनी याच्यावरती कारवाई करून जे बाहेर व्यवसाय करणार आहेत त्यांना या नगर परिषदेने बांधलेल्या, नगर परिषदेने करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीमध्ये त्यांना आणलं पाहिजे. अन्यथा खोपोली नगर परिषदेला ही जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि नगर परिषद जर असं नाही केलं तर करोडो रुपयाचा चुराडा ही नगर परिषद करत आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगावं. नगराध्यक्ष साहेबांना आणि मुख्याधिकारी साहेबांना एक आव्हान आहे की यांनी ही जी वास्तू बांधली, या बांधलेल्या वास्तूचा पूर्णत्वाचा दाखला हा जनतेसमोर त्यांनी जाहीर करावा. जनतेसमोर जाहीर केल्यानंतर ही इमारत पूर्ण बांधलेली आहे, पूर्ण सुखसुविधांनी, हे त्यांनी जनतेला सांगावं. आज इथे जर काही घटना झाली, एखादी आग लागली, एखादी काही अघटित घटना घडली, तर आज इथे फायर सेफ्टीसाठी काही नाही, बाहेर जाण्यासाठी काही नाही. या पार्किंग मध्ये अनधिकृत टपऱ्या लागल्या, त्याला जबाबदार कोण? राजरोसपणे या पार्किंग मध्ये नगरपालिकेची पार्किंग आहे सांगतात, या पार्किंग मध्ये अनेक टपऱ्या लागलेल्या आहेत. या टपऱ्यांना जबाबदार कोण? कोणाच्या आशीर्वादाने हे चाललेलं आहे? समजावडीच्या टपऱ्या कोणाच्या आशीर्वादाने चाललेल्या आहेत? कोण आहे त्याच्यामध्ये? आजी माजी नगरसेवक, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. एवढं बोलतो. जय भीम, जय संविधान.